हिंदू जनसंघर्ष समितीचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित। छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर येथे हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं गेले 10 दिवस सुरू असलेले आमरण उपोषण आज तात्पुरते स्थगित करण्यात आले। राज्य शासनाशी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आणि ठोस आश्वासने मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। समान नागरी कायदा, लव जिहाद विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा, गोरक्षक संरक्षण, भोंगे हटाव यासह 31 प्रमुख मागण्यांसाठी हिंदू जनसंघर्ष समितीचे 3 कार्यकर्ते मागील 10 दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण करत आहेत। उपोषणकर्ते राजेंद्र तोरसकर, संदीप सासने आणि सुनील सामंत यांनी आंदोलन अधिक तीव्र करत मागणी लावून धरली होती। आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी या उपोषणकर्त्यांना सरबत पाजून हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेली प्रमुख मागणी हिंदू सुरक्षा आणि कल्याण समिती ही एक शासकीय समिती स्थापन व्हावी या मागणीस राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच ती समिती स्थापन केली जाईल असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या विषयावर लक्ष घातले। त्यांनी थेट शिष्टमंडळाशी संवाद साधून आपल्या मागण्या योग्य असून लवकर निर्णय घेतला जाईल असे सांगितले आणि उपोषण थांबवण्याची विनंती केली। त्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या यशस्वी समन्वयासाठी स्थानिक आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्य शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत महत्वाची भूमिका बजावली। मराठ्यांनी लाल किल्ल्यावरती भगवा फडकवून हिंदुस्थानवर राज्य केलं, याची पुनरावृत्ती म्हणजेच लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवूनच या आंदोलनाची समाप्ती होईल असा इशारा संभाजी भिडे यांनी यावेळी दिला। अत्यावश्यक आहे की करूया तुमचा जो 30 मागण्यांचा आग्रह आहे त्या 30 मागण्यांच्या मातृपितृ स्थानी असलेला तो विचार आहे। यावेळी गजानन तोडकर, उदय भोसले, आनंदराव पवळ, अभिजित पाटील, विक्रमसिंह निकम यांच्यासह समितीचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।